ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। 1 एप्रिल 2026 पासून तुमचे डिजिटल व्यवहार पूर्णपणे बदलणार आहेत। आतापर्यंत आपण फक्त OTP टाकून पेमेंट पूर्ण करत होतो, पण आता ही पद्धत पुरेशी राहणार नाही। रिझर्व्ह बँकेने सुरक्षेला प्राधान्य देत 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन अनिवार्य केले आहे। म्हणजेच प्रत्येक व्यवहारासाठी 2 वेगवेगळ्या पद्धतीने तुमची ओळख पटवावी लागेल। उदाहरणार्थ OTP सोबत पिन किंवा फिंगरप्रिंट फेस ID अशा बायोमेट्रिक पद्धतींचा वापर करावा लागेल। विशेष म्हणजे मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर बँका अधिक कडक पडताळणी करणार आहेत। जर व्यवहार संशयास्पद वाटला तर अतिरिक्त व्हेरिफिकेशनसाठी मागितलं जाऊ शकतं। त्यामुळे फसवणुकीच्या घटना कमी करण्याचा हा प्रयत्न आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्या व्यवहारात फसवणूक झाली आणि बँकेने हे नवीन सुरक्षा नियम पाळले नसतील तर त्या नुकसानीची जबाबदारी ग्राहकावर नसून बँकेवर असेल। म्हणजेच तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही आता अधिक ठामपणे बँकांवरती येणार आहे। UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि वॉलेट सर्व प्रकारच्या व्यवहारांवर हे नियम लागू होणार आहेत। थोडी अतिरिक्त प्रक्रिया नक्कीच असेल, पण त्या बदल्यात तुमच्या पैशांची सुरक्षा अनेक पटींनी वाढणार आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।